नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज नमस्कार देवा पुढं नाही, आज डायरेक्ट रानात आली आणि रानात येऊनच घरीच फक्त दाखवली. पूजा केलेला काय व्हिडिओ पण काढला नाही, कारण का पूजा करताना मोबाईल धरायचं कोण आणि पूजा करायचं कोण आणि काय म्हणून फक्त केलेली दाखवली. आणि सण म्हणलं की धावपळ तर चालूच होती. लगी उशीर होतो, गायींचं वैरणीचं टायमिंग होऊन गेले. तर म्हणलं आपल्याला व्हिडिओ जर काढत बसलं तर उशीर होणार, त्यापेक्षा नुसतं थोडंसं दाखवावं आणि चला जावं पडदिशी वैरण काढायची आता. आणि मका बघा तोडायचं मकवान, असं ही वैरण काढायची आपल्याला. तर उशीर होतोय म्हणून मी काय दाखवलं नाही तुम्हाला. किंवा सण असला की बघा धावपळांनी कसं, काल पण म्हाळुंगला यात्रेला गेली, तिथलं पण काही शूट घेता आलंच नाही, कारण का नैवेद्य ती देवाला दाखवायचा, परड्या भरायच्या, घट उठवायचं आपलं घरचं, ती सगळं म्हणजे धावपळ आणि वेळ लगी होतो. आणि थोडासा पाऊस पण आलेला, मग गायींच्या वैरणीचं लगेच टायमिंग होतं. त्यामुळं काल पण असंच धावपळ झाली आणि 2-3 दिवस झाले माझं व्हिडिओ पण नाही आलं. तर म्हणलं आज छोटासा व्हिडिओ काढावा आणि टाकावा, तुमच्यासोबत शेअर करावा. तर दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप 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 अशा साऱ्या शुभेच्छा. आणि खरं तर दसऱ्याच्या शुभेच्छा व्हिडिओ चालू होतानाच द्यायला पाहिजे होत्या, पण नाही, गडबडीत राहून गेलं. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि पूजा पण माझी कशी वाटली मी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पूजा करताना जर व्हिडिओ काढला असता तर एकदम छान वाटलं असतं. एकदम छान प्रकारची पूजा झाली बरं का. आणि मकवान तोडायचं आणि परत ही कवळं व्हायचं, पण व्हायला पण वेळ जातो, लांबपर्यंत न्याय लागते, कारण का रस्ता नाही, रस्त्याला सगळं गवत आले त्यामुळं. आणि वातावरण बघा किती मस्त दिसतंय. ही मकवानच एवढं रान ही झाले. तर परत ह्यात वैरण टाकायची, पण पावसानं काय उघडीप दिली नव्हती. आता पाऊस कमी झालाय, तर वापसा नाही म्हणजे बंदच झालाय. काल नुसता थोडासा आलता, एवढा जास्त पण नाही. आणि केळीचं तर छान एकदम रान मस्त दिसतंय. मका टाकायची गायींना वैरण, आणि तिकडं जास्त गवत दिसतंय ना, तिकडं फवारा पण मारून घ्यायचा आहे पडदिशी, म्हणजे गवत सगळं सुकल आणि मग ट्रॅक्टर चालवताना पण काय अडचण येणार नाही. आणि आपली मका पडदिशी टाकून घ्यायची, नंतर परत आपल्या वैरणीचं लय गायींना चाऱ्याचा अवघड होणार आहे. पडदिशी दुसरी ही संपायच्या अगोदर दुसरी उगवती वैरण केली म्हणजे मग बरं पडतं. तर चला, वैरणीला आणखीन पण उशीर होतोय. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि पुन्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.